नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बीस फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पंचवैभव सोसायटी कन्नमवार नगर नंबर 1 विक्रोळी पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. सीमा विजय पुजारी या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. पुजारी कुटुंब वाट बघतंय. चला जाऊन भेटूया पुजारी कुटुंबाला. नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून, विजयरावांचं नाव घेते पुजाऱ्यांची सून. काय सांगता? तर मला सांगा, औक्षण झाल्यावरती काहीतरी गोडधोड देतात की नाही हो हातावर? मला का नाही दिलं? थोडी मी एक्साइटेड झाली. कळलं म्हणूनच विचारलं. असू द्या हो, गंमत करतो. बघा ना केवढूसं दिलं. मला वाटलं अख्खा तरी डायट कॉन्शियस असाल मे बी म्हणून म्हटलं. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर विजय पुजारी. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझा छोटू कविश. अरे वा. ही माझी नणंद. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. हे दीर. नमस्कार. ही जाऊबाई. नमस्कार. बहिणी आणि फ्रेंड. हे माझे भाचे. बरोबर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय हो, कुठली शाळा? शाळा इथली विक्रोळीची. विक्रोळी. हो. तुमची शाळा कुठली? मी भांडूप शिवाई विद्यामंदिर. शिवाई. हो. 10वी पर्यंत शिवाईमध्ये होता. शिवाईमध्ये. आणि ग्रॅज्युएशन माझं DAV कॉलेज भांडूपलाच आहे. भांडुपला. हो. तुमचं? माझा 7 पर्यंत इथे होतो मी. नंतर मुलुंडला BPM कॉलेजची परत विक्रोळीत आलो. कसं गेलं बालपण तुमचं? मस्त विक्रोळीत गेल्यात पण मस्त गेले एकदम. घरी कोण कोण होतं? घरी सगळे आम्ही 4 भाऊ बहीण, आई वडील. काय करायचे आई बाबा? वडील ट्रान्सपोर्टर होते. वडील स्वतः ट्रान्सपोर्टर स्वतःचा. आणि आई? आई घरची हाऊसवाईफ. तुमच्याकडे? माझ्या घरी आई वडील 5 बहिणी 1 भाऊ असा परिवार आहे माझा. अरे वा. वडील आता नाहीयेत. आई हाऊसवाईफ आहे. पण काय करायचे बाबा? वडील BMC मध्ये जॉबला. नोकरी हो करायचे. नोकरी होते. तुमची ओळख कशी झाली? आम्ही कोकम पाणी आणि नारळ पाणी आहे. कोकम पाणी आणि नारळ पाणी. म्हणजे मी कोकणातले आणि हे साऊथ इंडियन आहे. बँगलोरचा प्रॉपर. हो. मग कुठल्या डोसा काउंटरवर भेटले? नाही आमची भेट आहे चेन्नईला. डोसा काउंटर चेन्नईचा होता आमचा. आमचे गुरु आहेत अम्मा भगवान म्हणून. तिथे आम्ही सत्संगला भेटलो होतो. तिथे आमची जस्ट ओळख झाली होती. हे माझ्या नंदेच्या थ्रू आणि मी माझ्या फ्रेंडच्या थ्रू तिथे भेटलो होतो. आणि एक जस्ट फ्रेंड होतो खूप छान असं. म्हणजे त्याच्यानंतर माझे बाबा वारले आणि त्यानंतर एक मॉरल सपोर्ट तो ह्यांच्या फॅमिलीने खूप केला मला. तेव्हा म्हणजे लव असं काही नव्हतं, बट एक रिस्पेक्ट होता की लोक एवढी छान होती, माणसं व्यवस्थित होती, व्यक्ती माणूस म्हणून खूप छान होता. सो मग म्हटलं मग ट्राय करूया. काही गरज प्रश्न नाहीये. काय हो? काय झालं? सत्संगाचा फळ भेटला. पण कसं काय तुम्हाला अंदाज आला होता की हे असं काहीतरी होईल असं? नाही बिलकुल नाही. मग कसं झालं? कारण मी टोटली लवचा म्हणजे इंटरकास्ट अगेन्स्ट होतो मी. बरोबर. की मला करायचं कास्टमध्ये. पण ते झालं. कसं झालं? काय झालं? मी असे 2-4 दाणे टाकून बघितले तर माझी डाळ शिजतीये का? तुम्ही टाकले? डाळ शिजली माझी. काय काय? 3 आहे मी टाकलेले. 4 सासूला आणि 4 हिला. नाही म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये झालं. हो का? लव्ह कम अरेंज मॅरेज अशा टाईप. पण तुमच्या मनात आलं होतं? हो म्हणजे व्यक्ती माणूस खूप छान आहे, समजूतदार आहे. मग त्यासाठी मी कास्टचा विचार नाही केला. माणूस समजून घेणार असेल तर मग खूप चांगला आहे. त्या हिशोबाने म्हणलं. आणि तुमचं कसं काय झालं? तुमच्या मनात का आलं असं? आलं ते असं. किती वर्षापूर्वी? 10-11 वर्ष. लग्नाला? लग्नाला 10 वर्ष आले. त्याच्या आधी आणि 1 वर्ष. मग तुम्ही दोघेच सत्संग सुटला की कुठे बाहेर जायचे का? अजिबात नाही. आमचं भेटण्याचं ठिकाण सत्संग होतं. पण मग तिथून घरी तुम्ही कुठे नाही होता? नाही नाही असं फिरणं वगैरे असं नव्हतं. जर भेटायचं म्हणजे झालं तर ह्यांच्या तिच्या घरी सत्संग जायचो मी, तर तिला भेटायचं माझ्या घरी. असं. बस 2च ऑप्शन होते आमच्याकडे. म्हणजे ह्यांच्या घरी सत्संग व्हायचा विक्रोळीला. तर मी भांडूवरून तिथे यायची तिकडे. सत्संग हे करायला, अटेंड करायला. तुम्ही सत्संगाची वाट बघायची ना? त्यानिमित्तानं तुम्ही येणार, हो, हो, तुम्ही भेटणार, हो. असं मी चांगलं आहे ना म्हणतो. हो ना?
आता बरं वाटतंय ना. असेच असतायत का हो 11 वर्ष? मी असतो तिचं कमी झालं जरा. नाही, मी माझं हसणं मोजकच आहे, पण मी खुलून हसते. ते आता नर्वस होऊन जास्त हसतोय. कुठे कुठे फिरायला घेऊन जातात? तोच मोठा प्रश्न आहे. फिरायला भांडूप गाव आणि विक्रोळी गाव. म्हणजे माझं माहेरच्या पलीकडे माहेर ईस्टला, नणंद राहते वेस्टला. तिथे म्हणजे भांडूप ईस्ट वेस्ट ते झाले की विक्रोळी. विक्रोळी. हा, तेवढं. आणि जर गेलो कधी फिरायला तर चेन्नईला जिथे सत्संगचा आमचा आश्रम आता पण इथे जातो आहे, आम्ही. तिथे हो. सहसा जास्त फिरणं नाही होत, नाही कारण होत. त्यांचं जॉब तसं असल्यामुळे तेवढा वेळ नाही देता येत त्यांना. नाही. पण तुम्हाला विचारायचं की वहिनीने काय कुठला बदल केला पाहिजे किंवा वहिनीने कुठली गोष्ट करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दिवसाला 4 फोन करते ती, ते तिने बंद करावं माझ्या मते तरी. तिला माहिती सकाळी मी ह्या टायमाला निघतो आणि ह्या टायमाला येतो. त्याच्यामध्ये ती कॉल करणार, जेवलात का, निघालात का, आणि मी तिथे निघताना एक कॉल करतो की मी निघालो म्हणून. पण मला सांगा की त्यांचा स्वभाव जास्त चांगला आहे की तुमचा जास्त चांगला आहे? हे मी कसं सांगू? नाही, तुम्हाला विचारलं तर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं ऑब्झर्वेशन माझं मला स्वतःच वाटणार. चांगला आहे. हो. तुमचं काय म्हणणं आहे? कोणाचा चांगला आहे? तिचं चांगलं आहे. उद्यापासून वेळेवर घरी यायचं नाही वाटत? वेळेवर भेटले पाहिजे. आम्हाला आत्ताच समजलं बाहेर की जेव्हा आता दिवाळीचा सण होता हा. तर सगळं लवकर येऊन आदल्या दिवशी येऊन त्यांनी घरात सगळी साफसफाई केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. हे खरं आहे? हे तुम्हाला कोणी सांगितलं? हितचिंतक तुमचं. कोण आहे ते माझ्यासमोर? अजिबात नाही मदत केलेली, अजिबात नाही? अजिबात नाही. काही नाही? काही नाही. तुला जमतं तेवढं कर, नाही तर राहू दे, असं त्यांचं हो. मत. असं चांगलं. सत्संगामुळे ना असा तो स्वभाव त्यांचा झालेला आहे. जेवढं तुला जमतं तेवढं कर, पण बाकीचं राहू दे. प्रत्येक गोष्ट जेवढं जमतं तेवढंच कर, पण कधी मग थोडं पुढे वाढायचं आपण, असं आहे ना. काय हो? त्यांनी एक सोपा मार्ग स्वीकारला. हसून ठेवायचं. हसायचं. बरं, या सगळ्या गोष्टी सुरू असताना हसरं आणि आनंदी वातावरण या घरात आहे. तर पहिल्या खेळात त्या सगळ्या वस्तू वहिनींना मिळणार का? बघूया. ढोलकीच्या तालावर. वीस सेकंद झाली. धम्मक लाडू. 30 सेकंद राहिलेली आहेत. शंखनाद. 20 सेकंद राहिली. ढील दे रे ढील दे. 10 9 8 7 6 5 पहिली हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. भरपूर तक्रारी, माझ्या आरोप असतील. मिस्टरांनी केलेले वाचू? हो, चालेल चालेल चालेल. चला आधी बघूया पहिली काय आरोप सुरुवातच होतं. त्याच्याने बाप रे. नाही नाही, आधी शेजाऱ्यांपासून करूया का? छोट्या छोट्या गोष्टींचे वरून तुम्ही गैरसमज करून घेता. बहुतांशी नाही, पण आहे, थोडंसं आहे. म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होते लगेच. अरे असं का तसं का, थोडं काय हो? होतं. होते होते ना? हो. पुढचा आरोप फार गोड आहे. स्वभाव थोडा कंजूस आहे. हो हो, आहे. हो. तुम्ही प्राण्यांना खूप घाबरता? हो. कुठल्या प्राण्याची भीती वाटते तुम्हाला? मांजर, कुत्रा, सगळ्याची. हो. हो, ऍक्च्युली लहानपणी कुत्राच्या पाठी लागलेला तिथं तर मला खूप भीती आहे. त्याच्यानंतर कोणी नाही का लागलं मागे? एकच विषय 4-4 वेळा रिपीट करतात. शुअर नवऱ्याने सांगितलं हा त्यांचा आरोप आहे? असेल. का असं? हा माझा प्रॉब्लेम, हा सगळ्याच बायकांचा प्रॉब्लेम. नवऱ्याला एकदा सांगितलेली गोष्ट पटतच नाही, ती 4 वेळा सांगावीच लागते ना. नाही नाही, हे खोटं आहे. असं काय आमचा विश्वास नाही. असं माझं नाही. उगाच असं कोणी काहीतरी उगाच आपलं येऊन जाऊ. आम्ही काय लग्नच केली नाही.
घरातला पसारा मिस्टरांनाच आवरायला लावता. मिस्टर घरीच कमी असतात, ते कधी आवरणार? मीच आवरते सगळं. खरं म्हणणं असं यांचा आरोप की घरातला पसारा कधीच आवरत नाही. ते बघा, मला बघावं लागेल कुठे दिलाय तो. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करण्यात तुम्ही हुशार आहात. संधीच बघत असता भांडणं शोधायची. हा ना. प्रत्येकाच्या लिहिण्याला काही ना काहीतरी आहे अर्थ. सकाळी लवकर उठायला तुम्हाला आवडत नाही. हा, तसं उठते कारण स्कूल आहे मुलाची आणि तसं पण आवडत नाही. सुट्टी असेल ना सुट्टी, पण मग तो सुट्टीचा मी पुरेपूर फायदा घेतो. एखाद्याला बोलताना तुम्ही मागचा पुढचा विचार करत नाही, पटकन बोलता आणि त्यामुळे बरेच जण दुखावतात. होत असेल मे बी, पण मला कधी असा आला नाही आहे. नाही अनुभव तुम्ही पण- बोलता, अनुभव समोरच्याला येतो. असेल 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 होतं ना. कौतुक होतं ते ते कशाला वाटतं? सांगायला लागेल ना. आता एवढे आरोप झाले, एक कौतुक सांगायलाच हा? पाहिजे. एवढे आरोप झाले, एक कौतुक सांगायला ऐकायचंय? हो हो कौतुकच आहे ना, पण कौतुकच आहे ना. ऐकायचंय का? हो, ते सांगा, ती कौतुक असं तर सांगा. हे बघा, मला ते कौतुकच वाटणार. तुम्हाला काय वाटेल ते सांगा. तुम्ही खूप चांगले आहात हा हो असं मी म्हणतोय. बस म्हणजे चालेल. बरं. या सगळ्या गप्पा मजा मस्ती चालू असताना या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. ह्या सगळ्यांनी जे आरोप केलेत ते माझे आहेत म्हणून केलेत, नाही तर नसते केले. बरोबर. तर मी त्यांच्या हक्काची आहे, ते मला काही सांगू शकतात. मी चुकते, मी बरोबर आहे, बरं. कारण माझ्या हक्काची माणसं आहेत. तर Very. ते मी खूप अप्रिशिएटली घेईन. मी असं निगेटिव्हली नाही घेणार. उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडा राग कंट्रोल करेल. हं? राग स्वतःचा. बरं, आता जेवढ्या जणांनी आरोप केले त्यांना जर एक सल्ला द्यायचा असेल या त्यांच्या आरोप करण्याच्या वृत्तीबद्दल, तर तुम्ही काय सांगाल? नंतर भेटते मी त्यांना पर्सनली. म्हणजे काही काही आरोप केले ते विचारायला, कारण मला आता माहिती आहे ना पर्सन जसं सल्ला देते की नाही, तसं त्याच्याचं पण स्पेशली ज्यांनी सल्ल्याचं दिलं त्याला मी स्पेशली सल्ला देणार. त्यातल्या जर तुम्हाला लागलेला त्यातला आरोप कुठला? मला पटकन राग येतो, तो सहसा नाही येत मला राग एवढा. हो का? हो. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? वैदिनी कुठला बदल केला पाहिजे स्वतः? राग थोडा कमी करावा तिने. राग आहे तिला. आहे पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण तेवढं नाहीये. बरं, आता चित्र काढायचंय. पहिलं चित्र तुम्ही काढणार? तुम्ही काढताय? नाही हा, नाही, चालेल. तुम्ही. ठीक आहे. लेडीज फर्स्ट. दहा, 9, 8, 7, 6, 5. बरोबर आहे, लांडगा. दिसतंय थोडासा दिसतोय. हा कसा लांडगा असेल हो? साऊथचा आहे का हो? कोकणात आहे. कोकणातला. साऊथ आणि कोकण असं एक वेगळंच नातं या घरात आहे. हा बॉर्डरच आहे कोकणाचा आणि साऊथ मधला. त्या लांडग्यालाही कळेन असं झालंय मी नेमका आहे कसा. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. चला, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग. बक्षीस त्यांना द्यायचंय. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमची मूळ भाषा कुठली हो? तुळू. तुळू. हो. तुळूमध्ये सगळ्यांना तुम्ही घरात आलेले आहात, तुमचं स्वागत हे कसं बोलतात? कन्फ्युज जरा, कारण मी नाही, तुम्ही सगळे आमच्या घरात आलाय, तुमचं स्वागत हे तुळूमध्ये कसं, वेलकम कसं कराल? ऍक्च्युली कन्नडमध्ये बोलायला लागेल मला. तुळू का कन्नडा? कन्नडा. बरं, कन्नडामध्ये. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸುಸ್ವಾಗತ. हा, थांबा, म्हणा. शिकवा, 10 वर्ष झाली. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಸುಸ್ವಾಗತ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸುಸ್ವಾಗತ. ಸುಸ್ವಾಗತ. बरं, आता हे का वाक्य तुम्ही नका. ನಿಮ್ಮ ಮಲ್ಲಿ
नियमित लोक आली आहेत पण त्यांना तरी म्हणा लवकर 1 2 3 हा निम्म मल्लिगे थांबा एकदा पटकन म्हणा मग तुम्ही पटकन न थांबता 1 2 3 निम्मे निलेರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಸುಸ್ವಾಗತ. निम्म मळिगे निम्म मळलिये आपण आलात आपलं स्वागत आहे. तिसरं चित्र काढा या. आलं हा अभिनंदन हे बक्षीस तुम्हाला. हे कुठलं आहे सायन्स हे आलं हे बरोबर हे आहे. आलं फ्रीज मधलंच आहे. फ्रीज मधलं नाही नेमकं कुठलं आहे कोकणातलं आहे काय हो? असेल. काटे असलेलं आलं पहिल्यांदा बघायला. काटे नाहीये त्याला. तर आता मला तुम्हाला विचारायचं इतके आरोप केले मगासपासून जरा माईक तुमच्याकडे आहे. या कोण तुमच्या ही माझी आई. आई हा जरा माईक घ्या आणि जावयाबद्दल सांगावं कसं आहे जावई. जावई खूप चांगले आहेत आणि म्हणजे त्यांनी खूप आम्हाला मदत केली म्हणजे आणि समाजकार्य वगैरे करायला खूप हे आहेत. मुलीने कुठला बदल केला पाहिजे हो स्वभावात. मुलीने म्हणजे थोडा राग शांत करून एवढंच दुसरं काही नाही. मुलगी पण छान आहे आणि जावई पण छान आहेत. द्या पाठी द्या जाऊ बाई. जावेबद्दल मी बोलेल तिला कधीही फोन केला तर ती बिझीच असते म्हणजे कोणत्या ना कोणत्या कामातच असते तिची पूर्ण दिवस धावपळ असते तर मला एवढंच बोलायचं आहे की धावपळ तू कर पण तुझ्या तब्येतीकडे पण लक्ष दे मला एवढंच बोलायचं आहे. अजून हा. आपण कोण मी ननंद आहे पण माझ्या काही कंप्लेंट नाही आहे. नाही. नल्ल- चांगली आहे ते हा? तुम्हाला येतं ते नल्ल काय ते हो 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 पण चांगली आहे हो ना. चांगली. बरं. सीमा स्वभावाला खूप छान आहे आमच्या सगळ्यांमध्ये लहान आहे पण घराची जबाबदारी तिने सगळ्यात मोठे असल्यासारखे अजूनपर्यंत पार पडले. हो ना. तुम्ही सांगा हो मुली तुमच्या बहिणीबद्दल. फक्त तिने राग शांत कमी करावा बाकी काही तिच्यामध्ये नाही कारण प्रत्येक वेळेला ती कधीही 24 तास दोघंही कधीही फोन केला तरी पण लगेच मदतीला धावतात म्हणजे खूप असं माणुसकीचं आहे हे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल आणि धन्यवाद द्याल? क्षमा मागायची तर मी सगळ्यांचीच मागेन कारण जाणते अजाणतेपणे कुठे ना कोणतरी दुखावलं जातं ते माहीत नाही कारण छोटी आहे म्हणून अल्लड स्वभाव आहे मग मोठ्यानं कधी उलट बोलणं होतं मोठे आहे म्हणून छोट्यानं कधीतरी असं मस्तीत बोलणं होतं सो सगळ्यांचीच माफी मागेन. धन्यवाद द्यायचे असतील तर मी म्हणजे या सासरच्या माणसांनी देईन कारण मी इंटरकास्ट करून आली इंटरकास्टवरून आली सुद्धा त्या लोकांनी तेवढं ॲडजस्ट केलं मला ते महत्त्वाचं आहे की आणि एक माहेरीची पण लोक की त्यांनी स्वखुशीने लग्न लावून दिलं सो त्यामुळे माझा संसार चांगला फुला म्हणजे दोन्हीकडच्यांनी हे सपोर्ट केला. तुमचं काय म्हणणं आहे आज क्षमा मागायची असेल तर कोणा. आई वडिलांचं कारण दोघे आता नाहीत आता आणि वडिलांच्या शेवटच्यानी म्हणजे आमचं बोलणं झालंच नाही शेवट 2 महिने म्हणजे असं छोटासा एक वाद झाला घरी असा पण बोलणं झालं नाही त्यांचं ॲडमिट झालं हॉस्पिटलला म्हणजे बोलायला भेटलंच नाही शेवटी. आता सगळं व्यवस्थित आहे. हो आनंदात आहात त्यांचा आशीर्वाद आहे. आता आई वडिलांना की माझी बहीण आहे जिजू आहेत. बरोबर दोघे आनंदात आहात आनंदात राहा. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा तुम्हा दोघांनाही शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.